तर मला असं वाटतं आमच्या जे प्रभागामध्ये जी सुरुवात झालेली आहे प्रचाराची ती खूप जोरदार झालेली आहे आणि नाईक साहेबांचे पाऊल पडले म्हणजे आमचा विजय नक्की आहे ह्याची मला खात्री झालेली आहे. आणि आज आम्ही सगळे इथले जे चारही उमेदवार आहोत, दादांनी आम्हाला 2005 साली पहिली संधी दिली, त्याच्यानंतर 2010, त्याच्यानंतर 2015 तिघांनी हॅट्रिक केली आहे. मला वाटतं सुनील पाटील साहेबांनी तर अजून त्याच्या पुढे त्यांचे तर 4 वेळा झालेले आहेत. सरस्वतीताईंची पण कॉर्पोरेटर होत्या. तर दादांनी ज्यांना ज्यांना संधी दिली आहे त्यांनी सगळ्यांनी नेहमी विजय त्यांना मिळालेला आहे. कारण आमचं काहीच नाही ह्याच्यामध्ये, दादांचं कार्य या शहरामध्ये आहे आणि म्हणून लोक आम्हाला निवडून देतात ही आमची धारणा आहे आणि हाच फॅक्ट आहे. आणि म्हणून आजही आम्ही आता प्रचार सुरू करताना दादांच्या आशीर्वादानेच पुढे चाललोय. हे शहर आपण सगळे म्हणतो की देशातलं सगळ्यात क्लीनेस्ट शहर आहे, मोस्ट लिव्हेबल सिटी आहे आणि ह्या शहरामध्ये मुबलक पाणी आहे. या शहरामध्ये कुठलीही अशी समस्या नाहीये जी कुठल्याही नागरिकांना भेडसावते. आणि का? कारण दादांसारखे विजनरी लीडर या शहरात आहेत. आम्ही मागच्या 21 वर्षापासून दादांबरोबर काम करत आहोत आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही त्यांच्या टीमचे एक मेंबर आहोत. कारण त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो की डिटर्मिनेशन आणि कमिटमेंट हे सगळ्यात महत्वाचं असतं. आपला वेळ आपण देत असतो, पण कुठलंही कार्य आपल्या समोर आलं तर त्याला किती लवकर आपण सॉल्व्ह करू शकतो हे बघणं गरजेचं असतं. आणि दादांनी सर्वात मोठी शिकवण ही दिलेली आहे आम्हाला की कुठलाही जात, कुठलाही पंथ, वर्ग, वर्णाच्या पलीकडे जाऊन आपण समाजकार्य करायला पाहिजे. आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी शिकवण आम्हाला त्यांनी दिली आणि तीच घेऊन आम्ही पुढे चालतोय. आणि म्हणून आज सगळ्या धर्माची लोक, सगळ्या जातीची लोक आमच्या बरोबरीने दादा आम्हाला साथ देत आहेत. आम्ही प्रचार करतोय, आमच्या बरोबरीने ते असतात आणि आम्हाला ते खूप बरं वाटतं. कारण आम्ही कुठेही एकटे नाही आहोत. आज ही सगळे जेवढे लोक इथे बसलेले आहेत आमच्या बरोबर आहेत. आणि म्हणून आता 15 तारखेला जास्ती दिवस राहिलेले नाहीयेत, पण आम्ही जे काही केलेलं आहे मागच्या या 20 वर्षात ते आमचा कार्य अहवाल आम्ही लोकांपर्यंत, आपल्या सगळ्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे. दादांनी केलेलं कार्य तर त्याला काही लिमिट असतं, ते लिमिटलेस कार्य झालेलं आहे, पण तेही आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्या जनतेला हेच सांगतोय की या शहराची जर का प्रगती झाली होणार असेल तर त्याच्यासाठी भाजपाच्या माध्यमातून दादांनी जी टीम दिलेली आहे त्यांचा विजय होणं गरजेचं आहे. म्हणून जेवढे मतदार बंधू आज इथे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना विनंती करतो आम्ही की या शहराच्या प्रगतीसाठी दादांनी जे विजन या शहरासाठी बघितलेलं आहे, आपल्या सगळ्यांच्या सुख सोयीसाठी जे योग्य असणारं डेव्हलपमेंट आहे ते जर का आपल्याला पाहिजे असेल तर योग्य उमेदवारांना आपण निवडून द्यावं हीच आपल्याला विनंती करते. आम्ही आमच्या प्रभागात दादांच्या माध्यमातून बरीच कामं केलेली आहेत. मग ते कॉन्क्रीटचे रोड असू दे, मी माझ्या वॉर्डमध्ये एक लायब्ररी बनवलेली आहे. देशामधलं पहिलं क्लाइम्बिंग वॉल, बोल्डरिंग हा एक्सपोर्ट आहे, त्याचं क्लाइम्बिंग वॉल देशामधलं पहिलं हे मी माझ्या प्रभागात बनवलेलं आहे. 6 गार्डन्स बनवलेले आहे आणि हे सगळं करत असताना दादांची साथ होती म्हणून आम्ही करू शकलो आहोत. त्याचबरोबर कोविड काळामध्ये आम्ही जे तुमच्यापर्यंत पोहोचलो, वेगळ्या वेगळ्या सुविधा घेऊन आम्ही मास्क असू दे किंवा तुम्हाला औषधाचं जे वितरण केलं किंवा खाद्य सामग्रीचं वितरण केलं, हे सगळं दादांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आणि आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. कोविड नंतरचा काळ हा खूप विचित्र होता. 6 वर्ष इथे ऍडमिनिस्ट्रेशन कमिशनरच्या हातात होतं आणि त्यावेळेस आम्हाला जर का काम करायची संधी मिळाली ती फक्त ह्याच्यामुळे कारण दादा दर 15 दिवसांनी आम्हाला सगळ्यांना आयुक्तांच्या केबिन मध्ये घेऊन जायचे आणि जशी महासभा होते तशी तिथे एक मीटिंग व्हायची आणि आम्ही ज्या तुमच्या समस्या आहेत त्या सगळ्या तिथे घेऊन जायचो आणि दादा त्यांचं निवारण करायचे. आणि म्हणूनच आम्ही या मागच्या 6 वर्षात पण नगरसेवक नव्हतो तरी पण आम्ही ज्या काही सुविधा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ते फक्त याच्यामुळे कारण दादा गेले. ते किती वेळा महानगरपालिकेत गेले ते फक्त तुम्हाला इथं सांगतील कारण त्यांनी बरोबर काउंट ठेवलेला आहे त्याचा. आणि असंच आम्ही चौघांनी या मागच्या 21 वर्षात काम केलेलं आहे. दादांच्या छत्रछायेत आम्ही आहोत आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. तुम्ही दादांना भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्याच्यातलं थोडं प्रेम आमच्या जोडीत टाका एवढीच विनंती करते. आणि हा 15 तारखेला आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून द्या एवढी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि दादांच्या आशीर्वादाने इथेच थांबते. धन्यवाद.